नमस्कार मित्रांनो, मी शेख सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपला कोणता होणार आहे। मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपला वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट कसा काढावा। मित्रांनो, हा टॉपिक घेण्यामागचा एकच उद्देश आहे की ज्यावेळेस आपण एखादा इंटरव्ह्यू जातो किंवा क्वेश्चन सॉल्व करतो, या ठिकाणी एक्झामची प्रिपरेशनची तयारी करतो, तर जर आपल्याला जर कोणी विचारलं तर वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट किती आहे, तर आपण अत्यंत सहजतेने सांगून देतो की आपला वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट हा 0.02 mm आहे। तर कधी आपण या ठिकाणी विचार केला का मित्रांनो, कधी सॉल्व करायचा प्रयत्न केला का हा 0.02 mm लिस्ट काउंट येतो कसा, यामागचं बेसिक गणित काय, कधी विचार केला का मित्रांनो आपण? तर मित्रांनो, जर तुम्ही जर केला नसेल तर मी आज अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मित्रांनो, चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या टॉपिकला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो, कारण की अत्यंत सोप्या पद्धतीने आणि आपल्या भाषेमध्ये या ठिकाणी समजून सांगण्याचा मित्रांनो मी प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूया आजचा टॉपिक आपला। मित्रांनो, ज्यावेळेस आपण वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट काढायचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। तर सुरुवातीला अगोदर जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपल्याला ही आहे तुमच्या समोर जे दाखवले मी ती आहे वर्नियर कॅलिपरची स्केल। मित्रांनो, या स्केलमध्ये जर तुम्ही जर व्यवस्थित बघितलात तर वरचे जे काय दिसतात मित्रांनो ते आहे मेन स्केल डिव्हिजन आणि खाली जे काय दिसत आहे ते आहे वर्नियर स्केल डिव्हिजन। म्हणजेच काय, या ठिकाणी वरचे दिसायले तुम्हाला वरची जी आखणी आहे ती आहे मेन स्केल डिव्हिजनची आणि खालची जी काय आखणी आहे त्यालाच काय म्हणलं आपण या ठिकाणी वर्नियर स्केल डिव्हिजन। मित्रांनो, या ठिकाणी मित्रांनो ज्यावेळेस आपण वर्नियर कॅलिपरचा वापर करता तर तुम्हाला याची आखणी समजणं खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला याची आखणी समजणार नाही तोपर्यंत याच्यावरचे कुठलेही क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह होणार नाहीत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, तर बघा, जो काही MSD म्हणलं आपण यालाच म्हणतो आपण मेन स्केल डिव्हिजन, म्हणजेच काय वरचे भाग मेन स्केल डिव्हिजन त्यालाच म्हणतो आपण पूर्ण मिलीमीटर, आणि ज्याला VSD म्हणलेले आहे त्यालाच म्हणलेले आहे आपण या ठिकाणी वर्नियर स्केल डिव्हिजन, म्हणजेच काय खालील भाग या ठिकाणी। तर मित्रांनो, जे काय पेरी वर्नियर शास्त्रज्ञ होते ज्यांनी वर्नियर कॅलिपरचा शोध लावला तर त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, मेन स्केल आणि वर्नियर स्केलमध्ये थोडीशी तफावत केलेली आहे। त्या तफावतीनुसारच या ठिकाणी काय केले मित्रांनो याचा लिस्ट काउंट वगैरे किंवा सूक्ष्ममापी साधन हा बनलेला आहे। तर तो कसा बनलेला आहे आपण आता या ठिकाणी पाहूया। मित्रांनो, तर बघा, आखणीकडे थोडं जर तुम्ही जर लक्ष दिलात मित्रांनो या ठिकाणी 50 मिलीमीटर आहे आणि 50च्या बाजूला या ठिकाणी जर बघितलं तर 49 मिलीमीटर मित्रांनो हा वाला या ठिकाणी जो दिसायला तो हा वाला 49 भाग या ठिकाणी दिसायला कुठला मेन स्केलचा। आता या मेन स्केलच्या 49 भागाबरोबर काय केलेलं मित्रांनो, जे का वर्नियर स्केल आहे त्याचे 50 भाग केलेले आहेत। बघा, आता या ठिकाणी 1 mm ची तफावत केलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित जर काळजीपूर्वक बघितलं तर या ठिकाणी बघा 49वी रेषा आहे या ठिकाणची, आणि या ठिकाणी जर वर्नियर स्केलची जर बघितलं तर या ठिकाणी हे टोटल 50 डिव्हिजन आहे। मित्रांनो, आता तुम्हाला लक्षात ठेवायचं एवढंच आहे मित्रांनो की एकच मुद्दा लक्षात ठेवायचा या ठिकाणी, मेन स्केलच्या 49 भागाबरोबर वर्नियर स्केलची किती भाग केलेले आहेत, 50 भाग केलेले। तर हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आणि तेच आपल्याला पुढं कंटिन्युअसली वापरात येणार आहे। मित्रांनो, तर हा जर मुद्दा समजला असेल तर आपण या ठिकाणी पुढे चलूया। मित्रांनो, तर बघा, जनरली फॉर्म्युला असते, कारण की माहिती आहे का कुठलंही जर गणित वगैरे आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं। मित्रांनो, तर बघा, फॉर्म्युला बरोबर काय आहे 1 MSD - 1 VSD। मित्रांनो, म्हणजेच काय, आता या ठिकाणी MSD म्हणजेच काय मेन स्केल डिव्हिजन आणि VSD म्हणजेच काय वर्नियर स्केल डिव्हिजन। या ठिकाणी MSD म्हणजेच काय 1 मेन स्केल डिव्हिजन - 1 वर्नियर स्केल डिव्हिजन, हा आपला या ठिकाणी फॉर्म्युला आहे। मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण MSD VSD बघतो किंवा मेन स्केल आणि वर्नियर स्केल डिव्हिजन बघतो तर त्यावेळेस बघा मित्रांनो, 1 मेन स्केल डिव्हिजनची बरोबर 1 मिलीमीटर किंमत असते, कारण की शास्त्रज्ञांनी मेन स्केल डिव्हिजनमध्ये कुठलाही चेंजेस केलेला नाही। इव्हन जगाच्या कुठल्याही कोनाकोपऱ्यामध्ये जर गेलं तर मेन स्केल डिव्हिजनची किंमत ही किती असणार मित्रांनो, 1 mm असणार, कारण की याच्यामध्ये काही चेंजेसच केलेले नाहीत। बघा, खालची जी बघतो आपण वर्नियर स्केलवर ज्यावेळेस विचार करतो तर ती आहे VSD। आता 1 VSD म्हणजेच काय 1 वर्नियर स्केल डिव्हिजन बरोबर किती, हा आता या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो, की तो आपल्याला एक्झॅक्टली सांगता येणार नाही की ते किती आहे, कारण की याच्यामध्ये थोडासा फरक केलेला आहे। पण का फरक केलेला आहे, मेन स्केलच्या 49 भागाबरोबर खालचे 50 भाग घेतलेले। मग आता याच्या एका भागाची किंमत आपलं म्हणजेच काय एका रेषेची किंमत आपल्याला सांगता येईल का, ती सांगता येणार नाही। म्हणून या ठिकाणी आपण जनरली काय विचारात घेतो की वर्नियर स्केलच्या एका भागाची किंमत बरोबर 49 भागाबरोबर काय घेतलेले 50 भाग घेतलेले, म्हणून 49 भागिले 50 या ठिकाणी आपण जनरली असं गृहीत धरतो।
त्याच्यानंतर जर आपण मित्रांनो बघितलं या ठिकाणी, आता याला फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायची, किंमत ठेवायची मित्रांनो. तर बघा फॉर्म्युला जर बघितलं तर 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला दाखवले, तो फॉर्म्युला आहे मित्रांनो. आता या फॉर्म्युल्यामध्ये ज्यावेळेस आपण किंमत ठेवतो तर त्यावेळेस अशा पद्धतीने येईल ना, 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस हे 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन बरोबर 1/1950. आता बघा 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस हा वाला 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन बरोबर, आता या ठिकाणी आपण ही किंमत काय केलेली, गृहीत धरली. आता यालाच मी अशा पद्धतीने लिहू शकतो ना, कारण की समजण्यासाठी आणि आपलं गणित सोपं करण्यासाठी मी या ठिकाणी काय केलेलं आहे, छेदामध्ये 1 लिहिलेलं मित्रांनो. तेच तुमच्यासमोर या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो. आता ज्या वेळेस आपण या इक्वेशनला आपण सॉल्व करू तर अशा पद्धतीने करू शकतो का, तिरपा गुणाकार करून याचा. तिरपा गुणाकार म्हणजेच कसा, 1/50 केलेले या ठिकाणी आणि मायनसला मायनस दिलेले, त्याच्यानंतर 1/49 या ठिकाणी केलेले, त्याच्यानंतर खालच्याचा गुणाकार. या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर मित्रांनो याला काय केलेलं आहे, फक्त तिरपा गुणाकार या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे. म्हणजेच काय, तिरपा गुणाकार करून खालच्याचा गुणाकार या ठिकाणी आपण केलेले. त्याच पद्धतीने या ठिकाणी किंमत आलेली मित्रांनो. 1/50 या ठिकाणी आली, 1/49 या ठिकाणी आली आणि 1/50 या ठिकाणी आली मित्रांनो. आता ज्यावेळेस आपण या इक्वेशनला सॉल्व्ह करू मित्रांनो तर त्यावेळेस कशी किंमत येणार बघा, 50x1 म्हणजेच किती येणार, 50 येणार. 49x1 म्हणजे किती येणार, 49 येणार. आणि त्याच्यानंतर 50x1 म्हणजे किती येणार, या ठिकाणी 50 आली. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे आपण, या ठिकाणी जी काय किंमत आली ह्या इक्वेशनला आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर पुढे चालूया आपण तर काय येणार मित्रांनो, ज्यावेळेस आपण या इक्वेशनला सॉल्व्ह करू तर बघा 50 - 49 म्हणजेच काय, 50 मधून जर 49 गेले तर 1 उरला आणि खाली 50ला 50 या ठिकाणी आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आता पुढे या इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलो तर त्यावेळेस किंमत येणार आपली 0.02 mm. आता 0.02 mm कसं येणार मित्रांनो, 1/50 या ठिकाणी भाग जातो का, वर भाग जात नाही म्हणून 0 दिला, खाली दशांश दिला आणि या ठिकाणी 0 दिला. आता वरची किंमत 10 झालेली आहे, परत भाग जातो का, भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 0 दिला आणि या ठिकाणी सुद्धा 0 वाढवलेला. आता मित्रांनो ज्यावेळेस आता याला भाग देऊ, या ठिकाणी 50ने कितीचा भाग जातो, मग 100ला 2चा भाग जातो, म्हणून या ठिकाणी किंमत आलेली आहे 0.02 मिलीमीटर. म्हणून हाच काय मित्रांनो व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतो. किती, 0.02 मिलीमीटर हा व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतो मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला जर समजला असेल तर तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याची संपूर्ण माहिती असेल.